अरहंत पद प्राप्त झालेले व्यक्तीचे चित्त, म्हणजे अरहंत म्हणजे या जीवन भाव चक्राच्या फेऱ्यातून मुक्त. आता ऐकलं आपण श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी. आता काय आहे? अरहंत पद प्राप्त व्यक्तीचे चित्त कसे असते बघ. पाचव्या प्रकारचे चित्त वरील 4 चित्ताहून एकदम वेगळे असते म्हणतात. जे काही 4 चित्त मी तुम्हाला सांगितले त्या चित्ताहून हे जे काही आहे अरहंत पद हे वेगळं चित्त असते म्हणतात. महाराज ज्यांनी अरहंत पदाचा लाभ करून घेतला आहे म्हणतात, ज्यांचे 4ही आश्रव तुटून पडले, ज्यांचे क्लेश मळ सर्वस्वी नाहीसे झाले, म्हणजे राग, द्वेष, मोह, माया, तृष्णा, वासना, अहंकार ह्या जे काही सर्व गोष्टी आहे म्हणतात हे त्यांच्या जे काही आहे म्हणतात हे सर्व त्यांचे स्वच्छ झाले, नाहीसे झाले. त्यांचं चित्त कसं झालं? निर्मळ झालंय. पण त्यांच्या चित्तामध्ये कोणताच राग नाही, द्वेष नाही, लालसा नाही, तृष्णा नाही, कोणतं एकदम स्वच्छ झालं म्हणतात. त्यांचं चित्त एकदम धुवून काढलं म्हणतात त्यांचं चित्त. ज्याचे ब्रह्मचार्य जीवन सफल झाले, तो ब्रह्मचर्यावर त्याचे म्हणजे सफल झाला ते ब्रह्मचर्य त्यांनी कठोर त्याग केला आणि ब्रह्मचर्यावर पण सुद्धा त्यांनी विजय प्राप्त केला. अडचणीचे ओझे उतरले. जे काही सर्व प्रकारच्या अडचणी त्यांच्यामध्ये होत्या किंवा अडचणीचं पण सुद्धा ओझं उतरलं. कार्यसिद्धी पण त्यांची पूर्ण झाली. जे काही कार्य केलं ते कार्यसिद्धी पण त्यांची पूर्ण झाली म्हणतात. ज्यांना सत्य ज्ञानाचा साक्षात्कार झाला, जे काही बुद्धाचं साक्षात सत्य ज्ञान आहे त्या सत्य ज्ञानाचा पण सुद्धा त्यांना लाभ झाला म्हणतात. ज्याचे समस्त म्हणजे भवबंधने नष्ट झाले म्हणतात. जे काही सर्व बंधन होते त्यांचे नष्ट झाले आणि चित्त परिपूर्ण विशुद्ध झाले म्हणतात त्यांचं. म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये अशी कोणतीच गोष्ट वाईट प्रकारची राहिली नाही, परिपूर्ण शुद्ध झालं म्हणतात त्यांचं चित्त आहे ना. त्यामुळे आता पुनर्जन्माची बेडी कायमची तुटली. त्यांना पुनर्जन्माची बेडी त्यांनी तोडून टाकली ना. आता अरहंत पद ज्याला प्राप्त झालं त्यांनी पुनर्जन्माची बेडी तोडून टाकली, तुटून गेली म्हणतात. आता त्यांचा जन्मही नाही, कायमची तोडली. जन्मही नाही, मृत्यू नाही, सुखही नाही, दुःखही नाही आहे ना. म्हणून जन्म फेऱ्याची ही काही बेडी होती ती कायमची तुटली. श्रावकांनी आता मानवी जीवनात करावयाच्या किंवा समजून घ्यायच्या बाबतीत ज्यांच्या चित्ताने सफलता प्राप्त केली आहे म्हणतात. म्हणजे यात हलके तत्पर आहे, परंतु प्रत्येक बुद्धांच्या भूमीचे संबंधाने ते अजूनही जड मंदन तसेच आहे म्हणतात. म्हणजे ते अजूनही तसेच आहे म्हणतात. पहा आता जीवन भवचक्राच्या फेऱ्यातून सफा झालं पूर्ण शरीर, काम, क्रोध, मोह, माया, तृष्णा ह्या गोष्टी तुटल्याच्या नंतरही जीवन भवचक्राच्याही फेऱ्यातून मुक्त झाले, परंतु प्रत्येक बुद्ध राहिले ना. प्रत्येक बुद्धाच्या अवस्थेमधून ते अजूनही ते जळ मंदच आहे म्हणतात. ते त्या ठिकाणी बंदच आहे म्हणतात असते. ते का बरं? श्रावकाच्या भूमिकेत त्याचे चित्त एकदम परिशुद्ध झाले असते, पण तरीही म्हणतात प्रत्येक जे काही बुद्ध आहेत बुद्धांच्या भूमिके संबंधाने अजून ते शुद्ध झालेले नाही म्हणतात. आणखी पुढे कच्चे बुद्ध राहिले ना. जरी त्यांनी श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत पद प्राप्त केलं, जीवन भाव चक्राच्या फेऱ्यातून मुक्त झालं, पण तरीही म्हणतात पुढच्या भूमिकेमध्ये प्रत्येक बुद्ध आहेत त्यांच्या भूमिकेतून अजून मुक्त झालेले नाही म्हणतात. महाराज वेळूची संपूर्ण रात तोडून एकदम साफ जरी केली म्हणतात अर्थात त्यामधील कोणत्याही प्रकारचे सहज ओढून काढता येते म्हणतात महाराज. त्याप्रमाणे अरहंत पद प्राप्त केलेल्या व्यक्तीचे पण श्रावकाने मानवी जीवनात करत किंवा समजून घ्यायच्या बाबतीत त्याचे चित्त एकदम हलके जरी झाले म्हणतात, पण हस्तगतीने कार्य करणारे असे तरी प्रत्येक बुद्धांच्या भूमिकेमध्ये अजूनही बंदिस्त आहे म्हणतात. त्या गतीने त्याला कार्य करावी लागतातच हे आहे म्हणतात. 5व्या प्रकारचे चित्त आहे म्हणतात. तरी त्यांना हे अरहंत पद जरी त्यांना प्राप्त झालं असेल तरी प्रत्येक बुद्धांच्या अजून त्यामध्ये तिथपर्यंत तो पोहोचला नाही. याच्यामधून त्याचं कार्य करावं लागणार आहे म्हणतात. 5व्या प्रकारचं चित्त हे आहे म्हणतात. आता प्रत्येक बुद्धाचा चित्त कोणता आहे? 6व्या अवस्थेच्या पेक्षा आणि 5व्या अवस्थेच्या पेक्षा आणि या चित्ताच्या पेक्षा अलग प्रकारचं आणि वेगळ्या प्रकारचं चित्त ते असते म्हणजे महाराज. ते म्हणजे प्रत्येक बुद्ध जे स्वतःचा आधार संयमच असतात.
प्रत्येक बुद्ध, आता आपण काय म्हणतो श्रोतापन्न, चतुर्थागामी, अनागामी, अरहंत, प्रत्येक बुद्ध जे काही होऊन गेलेले आहेत, होणारे बुद्ध, भावी बुद्ध, सम्यक्सम बुद्ध, प्रत्येक असं येत नाही आपण. आता प्रत्येक बुद्ध कसे असतात, हे स्वतःचा आधार घेतात आणि स्वतःचा आणि संयमच असतात. त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. स्वतः जे काही जीवन भवचक्राच्या फेऱ्यातून स्वतः मुक्त होतात, ती कोणाला दिशा नाही दाखवत आणि त्यांचा गुरु म्हणजे आवश्यकता नसते. त्यांचा गुरु किंवा आचार्य कोणीच नसते. त्याचा गुरुही पण कोणी नसते आणि त्यांचा चेला पण कोणीच नसते. त्यांचा आचार्य कोण नसते आणि दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची त्यांना आवश्यकता नसतो आणि त्यांचे वास्तव्य गेंड्याच्या शिंगाप्रमाणे असते. एकट्याप्रमाणे ते आपल्या जीवनात एकदम निर्मळ असतात. एकटेच राहतात, एकटेच मुक्त होतात, एकटेच राहतात. एकटे राहिल्याच्या कारणाने गेंड्याच्या शिंगाप्रमाणे एकट्याप्रमाणे असते. आपल्या जीवनात एकदम निर्मळ असतात, एकदम निर्मळ असतात, परिशुद्ध असतात, कोणत्या प्रकारचं पाप कर्म नसते असतात. त्यांच्या कसल्याही प्रकारचा दोष नसतो, कोणतीही कसल्या प्रकारची वाईट त्यांच्यामध्ये नसते म्हणतात गोष्ट. त्यांचे चित्त स्वतः संबंधाने अतिशय हलके झालेले, एकदम हलके झालेले असतात म्हणतात. गतिमान असते, परंतु सम्यक्सम बुद्धांच्या क्षेत्राच्या फळाच्या बाबतीत अजून जड आहेत, मंदच आहे म्हणतात. कारण की आता प्रत्येक बुद्ध जरी झाले तरी सम्यक्सम बुद्ध अवस्था सर्वात मोठी आहे ना. मग सम्यक्सम बुद्धाच्या वरची अवस्था नाही आहे मोठी आहे ना. तरी ते सम्यक्सम बुद्धांच्या अवस्थेमध्ये आणखी त्या बाबतीमध्ये मंदच आहे म्हणतात, बंदिस्तच आहे. का बरं? प्रत्येक बुद्धाच्या विषयी बिलकुल परिशुद्ध निर्माण झाले असले तरी सर्वज्ञ क्षेत्र विशाल आहे, सर्व गोष्टीचं ज्ञान आहे, सर्व गोष्टीतून मुक्त आहे. ते स्वतः प्रज्ञावंत आहे, स्वतः बलवान आहे, स्वतः शिलवान, स्वतः प्रज्ञावान आहे असून दुसऱ्यांच्या देखील प्रज्ञेच्या मार्गाने नेतात आणि सर्वज्ञ बुद्ध होतात. सर्वज्ञ बुद्ध होत असे तरी काय व्हावे? तर प्रत्येक बुद्ध स्वतःच्या क्षेत्रफळामध्ये एकदम निष्कलंक असले तरी सुद्धा सम्यक्सम बुद्ध त्यांच्यामध्ये नाही बल प्राप्त, तरी विमुक्त आहे. सम्यक्सम बुद्ध सामान्य बुद्ध पोहोचू शकत, सम्यक्सम बुद्धापर्यंत ते त्यांचा सामना करू शकत नाही म्हणतात, पोहोचू शकत नाही. त्यांच्या विषयी चित्ताच्या कार्यशक्तीला तोड नाही आहे म्हणतात. सम्यक्सम बुद्धाच्या कार्याला आणि चित्ताला तोड नाही आहे म्हणतात. प्रत्येक बुद्ध होऊन गेले, 27 प्रकारचे बुद्ध होऊन गेले आणि 28वे बुद्ध आपले सिद्धार्थ सम्यक्सम बुद्ध होऊन गेले की यांच्यापेक्षा मोठी अवस्था कोणतीच नाही आहे म्हणतात. समजा एखादा माणूस आपल्या परिसरातील लहान ओढे किंवा लहान नदी स्वतः इच्छेनुसार कधी पार करतो, तर मग तो दिवस असो की रात्र असो आहे ना, असो त्याला कशाची भीती वाटत नाही. प्रत्येक आपल्याला एकच रस्ता असला तर आपल्याला दिवस असो का रात्र असो आपण येतोच की नाही. मग तशा प्रकारे अत्यंत खोल विशाल अथांग आणि ज्ञान किनारा दृष्टी पडली नाही म्हणून महासमुद्र त्याने पाहिला तरी त्याला काही वाटत नाही, त्याला भय वाटत नाही, त्याचं चित्त भयभीत नाहीये. त्यांनी परिपूर्ण चित्तातून भयभीत चित्तातून मुक्त झाला आणि पलीकडे जाण्याची हिंमत सुद्धा चुकूनही करणार नाही. असे प्रत्येक बुद्धाचे ते का बरं असते? आपल्या क्षेत्रामधील परिसरामधील नदीची तो पूर्णपणे परिशुद्ध आहे. मान समुद्र विशाल परिपूर्ण आहे. तर हा चित्ताचा 6वा प्रकार होय. पण सम्यक्सम बुद्धाची चित्त त्याला अजून मोठं आहे म्हणतात. तर सम्यक्सम बुद्धाच्या चित्ताची अवस्था अशी आहे म्हणतात किंवा 7व्या प्रकारच्या चित्ताची अवस्था 6ही प्रकारच्या चित्तापेक्षा वेगळी असते म्हणतात की महाराज ज्यांनी सम्यक्सम बुद्ध प्राप्त केलेलं आहे म्हणतात त्यांना जगातील सर्व प्रकारचे ज्ञान असते आणि अर्थात सर्वज्ञ असतात. 10 पारामिता, 10 प्रकारची शक्ती, 10 प्रकारची लाभही त्यांना झालेले असते. म्हणूनच दशबल म्हणतात. त्यांचं नाव काय म्हणते? दशबल तनुजन बोधिचेतियम नमामि नावाने संबोधलेल्या जातात. 4 प्रकारच्या विषय ज्ञानावर त्यांचा आत्मविश्वास असतो. 10 बल असतात. सम्यक्सम बुद्धामध्ये किती बल असतात? 10 बल असतात.
जे काही नालागिरी नावाचा हत्ती आणलं ना, तशा प्रकारचे 10 बल भगवान बुद्धामध्ये असतात आणि बुद्ध धर्माची 18 प्रकारची लक्षणं त्यांच्या अंगामध्ये असतात म्हणतात. त्यांची इंद्रिय पूर्ण त्यांच्या ताब्यात असते, कुठं भटकत नाही त्यांचं मन, त्यांचं इंद्रिय त्यांच्या ताब्यात असते. त्यांची आकलन शक्ती कधीही लपून राहू शकत नाही म्हणतात. अर्थात त्यांचे ज्ञान सर्वांसाठी हितासाठी आणि कल्याणासाठी आणि दुःखाच्या वेदीतून मुक्त होण्याकरिता समग्र क्षेत्राच्या त्यांचे चित्त कसे असते, सर्व प्रकाराहून तेजस्वी आणि द्रुतगामी असं असते. सर्व प्रकारचे एकदम परिशुद्ध झालेले असतात. त्याला सम्यक संबुद्ध असे चित्त म्हणतात. की महाराज एखादा तीक्ष्ण धार लावलेला कुठेही गंध लावलेला अगदी असला तरी सरळ रेषेत ते जातात म्हणतात. म्हणजे अशी सम्यक संबुद्धाची पारामिता असे म्हणतात. म्हणजे सम्यक संबुद्धाचं परिपूर्ण ज्ञानाचं जे काही चित्त आहे, हे काही आहे, त्यांचे चित्त कसे असते, त्यांना कसं प्राप्त होते, कोण्या प्रकारे प्राप्त होते, त्यांना किती बल असतात, त्यांना किती प्रकारचे लक्षण असतात. तर हे प्रकरण आपण उद्या पाहूया. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण भवतु. भवतु सर्वमङ्गलं. भवतु सर्वमङ्गलं. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा, अहं वन्दामि सर्वदा, अहं वन्दामि सर्वदा. साधु साधु साधु. लवकर याचं असं बंद करायला पाठ हे नाही उद्या.